बघा मी ठिबकविषयी भरपूर व्हिडिओ बनवले आहे आणि माझा हा प्रयत्न काय माहिती आहे का की शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाविषयी जर तांत्रिक माहिती भेटली तर त्यांचे पैसे पण वाचतात आणि नंतर ठिबकमध्ये काय करायचं काय करू नये हे समजल्यामुळे त्यांच्या ठिबकला आयुष्य पण भेटतं। तर भरपूर व्हिडिओमध्ये भरपूर शेतकरी वेगवेगळे प्रश्न विचारतात। तुमच्याही मनात काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तर देईल। तर आता जो प्रश्न विचारला शेतकरी दादाने की 1000 फूट लांबी माझ्या शेताची, तर मी कोणती ठिबक वापरावी, म्हणजे 12 mm वापरावी, 16 mm वापरावी का 20 mm वापरावी। हे बघा, मला जोपर्यंत शेतकरी दादा विचारतात तर मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की 16 mm ची ठिबक ही बाकी सर्व ठिबकपेक्षा कधी पण चांगली। आणि आता 1000 फूट आहे ना, 16 mm चं कसं असतं की सबलाईनच्या इकडे 200 फूट आणि इकडे 200 फुटापर्यंत अंतर कव्हर करता येतं, म्हणजे 400 फूट। मग आता हे 1000 फूट आहे, म्हणजे 2 तुकडे जर केले तर 800 फूट होईल, परत 200 फूट राहून जाईल। तर या शेतकरी दादाला काय करता येईल की बाबा ठीक आहे, 200चं एक 220 230 केलं तर चालतं। तशा प्रकारे अंतर कव्हर करून 2 सबलाईन टाकाव्या लागतील, किंवा एक सबलाईनवर 400 फूट, दुसऱ्या सबलाईनवर 400 फूट आणि तिसऱ्या सबलाईनवर फक्त एका बाजूला 200 फूट टाकून पण शेतकरी दादा हे ठिबक करू शकतो। पण कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला भरपूर वेगवेगळे प्रश्न पडतात ठिबकविषयी आणि त्याच्यासाठीच आम्ही आमच्या इंजिनियरची टीम तुमच्या मदतीसाठी ठेवली आहे, जी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या नंबरवर उपलब्ध असते। ह्या इंजिनियरला तुम्ही कॉल करून अशा कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला तांत्रिक आणि योग्य ते उत्तर देतील आणि मग त्याच्यामुळे तुमचं ठिबकला पण आयुष्य भेटेल, योग्य ठिबक झाल्यामुळे खर्च पण कमी होईल आणि फायदा होईल। तर माझा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल शेतकऱ्यांना मदत करायचा तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा।